आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळला गेला का याची शिवसेना चाचपणी करणार आहे। शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला। निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणं शिवसेना शोधणार आहे। अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याच्या पराभूत उमेदवारांना सूचना दिल्या गेल्या आहेत। युती धर्म पाळला गेला नसेल तर त्या विरोधात कडक पावलं उचलली जातील असं देखील ठरलेलं आहे। वर्षा बंगल्यावरती नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी हा सूर आळवलेला आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, आता खरा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे युती धर्म पाळला गेला की नाही याचा काय संशय आहे नेमका शिवसेनेला, आणि जर त्यांना असं जाणवलं की युती धर्म पाळला गेला नाही तर पुढे काय पावलं उचलली जातील? एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे शिवसेनेचे वेगवेगळे 25 ते 26 उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं। त्यांच्याबरोबर काही नेते होते आणि या नेत्यांबरोबर त्यांचे निरीक्षक देखील होते। जे निरीक्षक प्रत्येक विधानसभेसाठी शिवसेनेकडून नेमण्यात आलेले होते त्या निरीक्षकांना देखील बोलवण्यात आलं होतं आणि त्या प्रत्येकाला आता आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी आपापल्या पराभवाची कारणं जी आहेत त्या कारणांचा एक रिपोर्ट, एक अहवाल सादर करावा आणि हा अहवाल जो आहे तो थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे। ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते त्या ठिकाणी नव्हते आणि म्हणूनच ही बैठक वेगवेगळ्या नेत्यांनी उपस्थित होते, त्यांनी घेतलेली आहे। मग श्रीकांत शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे। आता या अहवालामध्ये स्पष्ट कारणं देण्यास सांगितलेली आहेत, जी कारणं ज्यामध्ये युती धर्म जो महत्त्वाचा आहे, म्हणजे महायुतीतले इतर जे दोन पक्ष आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षांकडून कशा प्रकारे मदत झाली नसेल तर ती का मदत झाली नाही, कोणी मदत केली नाही, या सगळ्यांची कारण मीमांसा त्या रिपोर्टमध्ये, त्या अहवालामध्ये नमूद करण्यास सांगितलेलं आहे। आणि जर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर युती धर्म पाळला गेला नसल्याचं जर आढळून आलं किंवा शिवसेनेच्याच नेत्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली नाहीये हे देखील जरी आढळून आलं तरी देखील कारवाई केली जाणार आहे। मग मोठे नेते असू देत, तिकडचे आमदार असू देत, खासदार असू देत किंवा स्थानिक पदाधिकारी असू देत, यांच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि पुढील महानगरपालिका निवडणुका असतील किंवा पुढील ज्या निवडणुका असतील त्यांच्या संदर्भात या सगळ्या नेत्यांचा ज्यांनी मदत केली नाही त्यांचा विचार केला जाईल। तर दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी जर युती धर्म पाळला नसेल तर त्या पक्षातल्या पक्षश्रेष्ठींना या संदर्भात माहिती दिली जाईल आणि त्यानंतर काही निर्णय घेतला जाईल असं कळतंय। अक्षय, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की आज मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर येत आहेत। आज दिवसभरामध्ये कोणाकोणाच्या गाठी भेटी त्या घेऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाची एक बैठक ही मुख्यमंत्र्यांची लावण्यात आलेली आहे, ती म्हणजे 2 वाजता वर्षा निवासस्थानावरची बैठक आहे। महापरिनिर्वाण दिन अगदी जवळच आलेला आहे, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याची तयारी कशा प्रकारे झालेली आहे ते बघण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ही बैठक आहे। आणि याबरोबरच इतर जे आमदार आणि इतर महत्त्वाचे नेते आहेत, कारण की मंत्रिमंडळाचा जो शपथविधी आहे तो देखील 5 तारखेला आहे, त्यामुळे आज नावं ठरवणे गेल्याच पाहिजेत आणि त्यामुळे आज नावं जर ठरवायची असेल तर वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे वर्षावर आज महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होऊ शकतात। जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे इच्छुक मंत्री आहेत त्या सगळ्या संभाव्य मंत्री आज जे आहे ते वर्षावर येऊ शकतात आणि त्यांच्या देखील गाठीभेटी मुख्यमंत्री घेऊ शकतात। जवळपास 2 दिवस गावी होते मुख्यमंत्री, त्यानंतर 2 दिवस ठाण्याच्या घरामध्ये होते। या दरम्यान ते कोणाशीही भेटलेले, अगदी मोजक्या काही नेत्यांशी ते भेटलेले होते आणि त्याच्यानंतर काल जर आपण विचार केला तर महत्त्वाची अपडेट की काल गिरीश महाजन येऊन भेटून गेले मुख्यमंत्र्यांना। काल रात्री उशिरा ते आलेले होते, त्यामुळे गिरीश महाजनांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्री ऍक्टिव्ह झालेत का हा देखील एक प्रश्न आहे। एखादा निरोप किंवा आपल्याला माहिती गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून ओळखले जातात भाजपमध्ये, महायुतीमध्ये, त्यामुळे असं काही झालंय का ज्याच्यामुळे गिरीश महाजन यांनी एखादा निरोप दिला, काही बोलणं केलं, काही समजून घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गिरीश महाजन हे सागर बंगल्यावर पोहोचलेले होते। त्यामुळे ही अपडेट देखील महत्त्वाची आहे। त्यामुळे गिरीश महाजनांचा रोल जर महत्त्वाचा असेल, त्यांनी जर समजूत घातली असेल तर त्यानंतर आज मुख्यमंत्री जे ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर अक्षय, खरं तर 5 तारखेचा वेळ देण्यात आलेला आहे शपथविधीसाठी। ती तारीख आहे, परवाचा दिवस आहे आणि आणखी काही गोष्टी बऱ्याचशा प्रलंबित आहेत, त्या आता मार्गी लागतात का मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये आल्यानंतर हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।